श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, लवकरच म्हणजे 28 ऑगस्टला आलेली आहे श्रावण महिन्याची पौर्णिमा. तर तसं बघायला गेलं तर प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी जी आहे तर ती येत असते, परंतु काही तिथींचं महत्व जे आहे तर ते वेगवेगळं असतं. म्हणूनच आपल्याला या दिवशी खास करून आपल्याला आपल्याला काही सेवा उपाय जे आहेत तर ते आवर्जून करायचे आहे. कारण की ही पौर्णिमा साधी पौर्णिमा नसणार आहे, तर ही पौर्णिमा नारळी पौर्णिमा म्हणून ओळखली जाणार आहे. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला एका झाडाला फक्त स्पर्श करायचा आहे, की ज्यामुळे आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ज्या आहेत तर त्या माता लक्ष्मीच्या कृपेने नक्कीच पूर्ण होईल. कारण की बघा, पौर्णिमा ही तिथी जी आहे तर ती भगवान श्रीहरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मीला समर्पित मानली जाते. या दिवशी आपण काही झाडांना स्पर्श केला तर साक्षात माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती होत असते. आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही जी झाडं आहेत तर ती तुम्हाला सांगणार आहे. आता या झाडांना आपल्याला कशा पद्धतीने स्पर्श करायचा आहे, नेमका कोणत्या वेळेमध्ये स्पर्श करायचा आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा जय माता लक्ष्मी हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करत जावा आणि हाईप देखील देत जावा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, अगदी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 ते 4 झाडं सांगणार आहे. आता तुम्हाला जर शक्य असेल तर सांगितल्याप्रमाणे तुम्ही सर्व झाडांना स्पर्श केला तरी देखील चालेल, किंवा मग तुम्हाला नसेल शक्य तर तुम्ही एका झाडाला स्पर्श केला तरी देखील चालणार आहे. यामुळे काय होतं तर आपली कोणतीही आणि कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होते. कारण की बघा, आपल्या घरातील 7 जन्मांचं जे काय दारिद्र्य आहे, गरिबी आहे तर ती सुद्धा नष्ट होत असते. आपलं भाग्य जे आहे तर ते उजळतं. जी झाडं आहेत तर त्यापैकी पहिलं झाड जे आहे ती म्हणजे तुळशी माता. तुळस हे आपल्या प्रत्येक हिंदूच्या दारामध्ये तुळशीचं रोप जे आहे तर ते लावलेलं असतं. आपण मनोभावे पूजा जी आहे तर ती करत असतो. कारण की बघा, तुळशी माता ही आपल्या दारामध्ये असणं अतिशय अत्यंत शुभ मानलं गेलं आहे. परंतु पौर्णिमा तिथीला आपण जर तुळशीला काही वस्तू अर्पण केल्या तर माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी अडथळे आहेत तर ते नक्कीच नष्ट होतात. काय करायचं बघा, या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला आवर्जून चिमूटभर हळद जी आहे तर ती टाकायची आहे. यानंतर तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर गंगाजल देखील टाकायचं आहे. स्वच्छ स्नान करून आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे आणि आपण ज्यावेळी माता तुळशीची पूजा करतो त्यावेळेला आपल्याला तुळशीला 2 वस्तू ज्या आहेत तर त्या अर्पण करायच्या आहे. तुळशी मातेला आपल्याला कच्चं गाईचं दूध जे आहे तर ते चमचाभर अर्पण करायचं आहे. आपल्याकडे चांदीची वाटी असेल तर चांदीच्या वाटीतून आपल्याला हे दूध जे आहे तर ते अर्पण करायचं आहे. अर्पण करत असताना तुमच्याकडे जर केसर अवेलेबल असेल तर तुम्हाला थोडंसं केसर या दुधामध्ये घालायचं आहे, किंवा मग अगदी तुम्ही चिमूटभर हळद टाकली तरी देखील चालणार आहे. आणि असं हे दूध जे आहे तर तुम्हाला माता तुळशीला अर्पण करायचं आहे. आणि चांदीची वाटी तुमच्याकडे नसेल तर मग अगदी तुम्ही स्टीलच्या वाटीतून घातलं तरी देखील चालणार आहे. कारण की बघा, हळद जी आहे तर ते माता लक्ष्मीला अतिशय अत्यंत प्रिय आहे. हळद माता लक्ष्मीला आकर्षित करत असते. केशर जे आहे तर केशर देखील माता लक्ष्मीला आकर्षित करत असतं. म्हणून आपल्याला चिमूटभर हळद किंवा केसरच्या 2 काड्या ज्या आहेत तर त्या घालायच्या आहे. आणि ज्यावेळी आपण माता तुळशीला एक कच्चं दूध अर्पण करतो त्यावेळेला आपला जो शुक्र ग्रह आहे तर तो देखील बलवान होत असतो. आणि शुक्र ग्रह जर आपला बलवान असेल तर आपल्याला ऐशो आरामाचे दिवस जे आहे, लक्झरी लाईफ जी आपण म्हणतो ना तर ती आपल्या जीवनामध्ये भोगायला सुरुवात होत असते. ज्या व्यक्तीचा शुक्र ग्रह मजबूत आहे त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये कधीही पैशाची उणीव, चणचण, कमतरता जी आहे तर ती भासत नाही. म्हणून तुळशीला चिमूट
चिमूटभर हळद आणि कच्चं दूध किंवा केसर तुम्हाला मिक्स करून तुळशीला अर्पण करायचं आहे। त्याचप्रमाणे संध्याकाळी तुळशी मातेजवळ तुम्हाला आवर्जून गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे। दिव्यामध्ये आपल्याला एक फूल असलेली लवंग, एक वेलची जी आहे तर ती टाकायची आहे। दिव्याची वात जी आहे तर ती उत्तर दिशेला करायची आहे। आपल्याला माता तुळशीला 11 प्रदक्षिणा करायच्या आहे किंवा 5 केल्या तरी देखील चालणार आहे। प्रदक्षिणा करत असताना तुम्हाला एक वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, एक वेळा जय माता लक्ष्मी किंवा श्रीम मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। आपल्याला अशा पद्धतीने 11 किंवा 5 प्रदक्षिणा करायच्या आहे। संध्याकाळी जेव्हा आपण तुळशीजवळ दिवा लावतो त्यावेळी 3 वेळा महालक्ष्मी अष्टकम आपल्याला पठण करायचं आहे किंवा मोबाईल वरती लावून द्यायचं आहे। त्याचप्रमाणे विष्णू सहस्रनामाचं तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे। ज्यांना वाचता येत नसेल त्यांनी YouTube वरती लावून द्या आणि श्रवण केलं तरी देखील चालणार आहे। अशा प्रकारे तुम्हाला पहिल्या झाडाचं विधिवत पूजन करायचं आहे। त्याचप्रमाणे या तुळशीच्या झाडाची आपल्याला या दिवशी पूजा करून काही वस्तू अर्पण करायच्या आहेत। यानंतरचं दुसरं झाड आहे ते म्हणजे आवळ्याचं झाड। बघा, साक्षात माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी आवळ्याच्या झाडाची पूजा आपल्याला या दिवशी आवर्जून करायची आहे। आवळ्याची पूजा केल्यामुळे अनेक जन्मांपर्यंत आपल्याला त्याचे फळ जे आहे तर ते मिळते। त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील सर्व दुःख जे आहे तर ती नष्ट होतात आणि पैशाची कधीही उणीव चणचण भासत नाही। आवळ्याच्या झाडाची पूजा करताना सुद्धा आपल्याला आवळ्याच्या झाडाला सर्वप्रथम शुद्ध जल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे। यानंतर आपल्याला थोडंसं कच्चं दूध जे आहे गाईचं तर ते अर्पण करायचं आहे। आता काही कारणास्तव तुमच्याकडे जर गाईचं कच्चं दूध नसेलच तर मग तुम्ही म्हशीचं घेतलं तरी देखील चालणार आहे, फक्त ते कृपा करून तापवलेलं नसावं। हे दूध तुम्हाला अर्पण करायचं आहे। याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला थोडंसं केसर, हळद जी आहे तर ती घालायची आहे। दोन्ही वस्तू घातल्या तरी देखील चालणार आहे। ज्यांच्याकडे केसर नसेल त्यांनी हळद घातली तरी देखील चालणार आहे। मात्र पूजा करत असताना तुम्हाला तुमचं तोंड जे आहे तर ते उत्तर दिशेला किंवा पूर्व दिशेला करून बसायचं आहे। शक्यतो करून तुमचा चेहरा जो आहे तर तो उत्तर दिशेला करायचा आहे। यानंतर मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे किंवा मग श्रीम या मंत्राचा फक्त तुम्हाला श्रीम मंत्र म्हणायचा आहे। हा मंत्र तुम्हाला 108 वेळा आवळ्याच्या झाडाखाली बसून तुम्हाला पठण करायचं आहे। यामुळे भगवान विष्णू देवांचा आपल्याला कृपा आशीर्वाद जो आहे तर तो मिळत असतो। आवळ्याच्या झाडाला आपल्याला पिवळी फुलं अर्पण करायची आहे, पिवळी मिठाई अर्पण करायची आहे। आपल्याला या झाडाची कापूर आणि तुपाच्या दिव्याने आरती करायची आहे। यानंतर आपल्याला मनोभावे 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत। शक्य असेल तर आवळ्याच्या झाडाखाली गरीब गरजूंना आपल्याला अन्नदान देखील करायचं आहे। आपण स्वतः आवळ्याच्या झाडाखाली या दिवशी भोजन करू शकता। यामुळे माता लक्ष्मीचा विशेष कृपा आशीर्वाद जो आहे तर तो आपल्याला प्राप्त होत असतो आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांची उत्तरोत्तर प्रगती होत असते। आवळ्याचं जे झाड आहे तर या झाडाखाली जर आपण गरीब गरजू व्यक्तींना उबदार कपडे दान दिले तर धनधान्याची कधीही आपल्याला कमी भासत नाही। अशा प्रकारे दुसरं झाड आहे ते म्हणजे आवळ्याचं। यानंतरचं झाड आहे ते म्हणजे शमीपत्राचं। आता शमी वृक्ष हा वही वनस्पती जीवनातील सर्व वेदना, दुःख, दारिद्र्य, त्रास दूर करते। पुराणानुसार प्रभू श्रीरामांनी सुद्धा या वनस्पतीची पूजा केली होती। त्याचप्रमाणे तसेच पांडवांनी वनवासात असताना त्यांची शस्त्र या झाडावरती लपवली होती। म्हणून शमी वृक्ष हा अत्यंत शक्तिशाली वृक्ष मानला जातो। शमीच्या झाडाखाली आपल्याला या दिवशी आवर्जून तुपाचा दिवा लावायचा आहे। दिव्यामध्ये तुम्हाला लांबडी वात टाकायची आहे। यानंतर शमी वृक्षाला ज्या प्रकारे आपण तुळशी मातेचं पूजन केलं, आवळ्याच्या झाडाचं पूजन केलं, त्याच पद्धतीने तुम्हाला शमी वृक्षाची देखील पूजा करायची आहे। हळदी, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे। नैवेद्य म्हणून तुम्हाला पिवळी मिठाई किंवा दूध साखरेचा गुळ किंवा केळीचा नैवेद्य तुम्हाला तिथे अर्पण करायचा आहे। त्याचप्रमाणे 11 प्रदक्षिणा तुम्हाला शमी वृक्षाला घालायच्या आहे। प्रदक्षिणा करत असताना तुम्हाला सांगितल्या पद्धतीने ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा जय माता लक्ष्मी या मंत्राचं जप करायचं आहे। आपल्या ज्या काही जीवनातील पैशाविषयीच्या आर्थिक समस्या आहे, अडचणी आहेत तर त्या दूर व्हाव्या म्हणून आपल्याला मनोभावे प्रार्थना करायची आहे।
शक्य असेल तर या दिवशी आवर्जून देवादिदेव महादेवांच्या शिवलिंगावरती कमीत कमी आपल्याला 11, 21, 5 किंवा एक तरी शमीपत्र जे आहे तर ते सर्वांनी आवर्जून अर्पण करायचं आहे. कारण देवादिदेव महादेवांना शमीपत्र अर्पण करणे हे अतिशय अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे देवादिदेव महादेवांचे अखंड कृपा आशीर्वाद जे आहेत तर ते आपल्याला लाभत असतात. शमीच्या झाडाची पूजा केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व वेदना आणि समस्या ह्या दूर होत असतात. धनसंपत्तीमध्ये वाढ होत असते. यानंतरचं झाड आहे ते म्हणजे केळीचं झाड. धार्मिक दृष्ट्या केळीच्या झाडाला सुद्धा आपल्या हिंदू धर्मामध्ये खास विशेष अनन्यसाधारण महत्व आहे. केळीच्या झाडाची पूजा केल्यामुळे गुरुग्रह बलवान होतो. त्याचप्रमाणे माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णुदेव आपल्यावरती प्रसन्न होतात आणि सुखी संसाराचे आशीर्वाद आपल्याला देत असतात. यानंतर एक लोटा भरून जल आपल्याला अर्पण करायचं आहे. यामध्ये थोडेसे हळद आपल्याला घालायची आहे. केळीच्या झाडाला हे पिवळं जल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे. यानंतर मनोभावे हळदी, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचे आहे. छानसं आपल्याला तुपाच्या दिव्याने ओवाळून घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला गोडाचा नैवेद्य जो आहे तर तो देखील अर्पण करायचा आहे. त्याचप्रमाणे या झाडाला आपल्याला 9 किंवा 7 प्रदक्षिणा करायच्या आहे. या केळीच्या झाडाला आपल्याला करायच्या आहे. माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. माता लक्ष्मीचा मंत्र तुम्हाला जो कुठला येत असेल, सोपा वाटत असेल तो मंत्र तुम्हाला तिथे बसून 108 वेळा पठण करायचं आहे. शक्य असेल तर या दिवशी या झाडाखाली बसून विष्णू सहस्रनाम किंवा विष्णू सहस्रनामावली आवर्जून पठण करा. आपल्याकडे जेव्हा भगवान सत्यनारायणाची पूजा असते त्यावेळेला सुद्धा आपण केळीच्या झाडांचा खांब आपण आणत असतो, वापर करत असतो. त्यामुळे केळीचं झाड आहे तर ते आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय अत्यंत पवित्र आणि तितकं शुभ झाड मानलं गेलं आहे. म्हणूनच केळीच्या झाडाची सुद्धा आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे. यामुळे माता लक्ष्मी सोबतच भगवान विष्णू देवांचे अखंड कृपा आशीर्वाद आपल्याला मिळत असतात. आपल्या जीवनात मनातील ज्या काही इच्छा, आकांक्षा, मनोकामना आहेत तर त्या देखील माता लक्ष्मीच्या कृपेने नक्कीच पूर्ण होतात. यानंतरचं झाड आहे ते म्हणजे पिंपळाचं झाड. आता पिंपळ वृक्ष धार्मिक दृष्ट्या पिंपळाचं झाड जे आहे तर ते सुद्धा अतिशय अत्यंत शुभ आणि पवित्र मानलं गेलं आहे. या झाडामध्ये साक्षात भगवान श्रीहरी विष्णुदेवांचा वास असतो. यासोबतच माता लक्ष्मीचं वास्तव्य असतं आणि पिंपळाच्या झाडामध्ये आपले जे काय पूर्वज आहेत, पितर आहेत तर ते सुद्धा निवास करत असतात. आता पिंपळाचं झाड आहे परंतु पिंपळाच्या झाडाची जेव्हा आपण पूजा करतो ही पूजा आपल्याला सकाळी करायची नाही, दुपारी करायची नाही, तर प्रदोष काळामध्ये आपल्याला ही पूजा करायची आहे. प्रदोष काळ केव्हा सुरू होतो तर 5:30च्या नंतर तुम्ही रात्री 7:30, 8 पर्यंत ही पूजा जी आहे तर ती करू शकता किंवा तिन्ही संजेच्या वेळेला ही पूजा जी आहे तर ती करायची आहे. पिंपळ वृक्षाला आपल्याला या दिवशी जल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे. 1 लोटाभर स्वच्छ पिण्याचं पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे, थोडीशी साखर टाकायची आहे, थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि हे जल जे आहे तर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत तुम्हाला हे पाणी अर्पण करायचं आहे. चिमूटभर काळे तीळ, काळे उडीद जे आहे तर ते सुद्धा तुम्हाला पिंपळ वृक्षाला अर्पण करायचे आहे. यामुळे आपल्याला जर शनीचा त्रास असेल, 7.7चा त्रास असेल तर तो दूर होत असतो. पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यामुळे आपल्या ज्या काही इच्छा, मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होतात. शिवाय आपलं जी काय गरिबी आहे, दारिद्र्य आहे तर ते देखील दूर होत असतं. आपला पितृदोष कमी व्हावा म्हणून पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते. पिंपळ वृक्षाला शुभ आणि पूजनीय मानले गेले. त्याचप्रमाणे या झाडाला आपल्याला 11 प्रदक्षिणा करायच्या आहे. असं म्हटलं जातं की पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा केल्याने आपली सर्व प्रकारची पाप जी आहेत तर ती दूर होतात. यानंतर आपण पिंपळाच्या झाडाखाली या दिवशी आवर्जून मोहरीच्या तेलाचा किंवा मग तिळाच्या तेलाचा, अगदी तुमच्याकडे दोन्हीही तेल नसेल तर मग तुम्ही अगदी आपण घरामध्ये खाण्यासाठी जे काही तेल वापरतो त्या तेलाचा दिवा लावला तरी देखील चालणार आहे. आपल्याला अशा पद्धतीने पूजन करायचं आहे. आपल्या 11 प्रदक्षिणा करून झाल्यावरती आपले दोन्ही हात पिंपळ वृक्षाला लावायचे आहे आणि मनातल्या मनात आपल्याला आपल्या मनातील जी काही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती आपल्याला व्यक्त करायची आहे, सांगायची आहे. परत आपल्याला
पिंपळ वृक्षाला मनोभावे नमस्कार करायचा आहे. माझ्या मनातील ज्या काही अधुऱ्या इच्छा आकांक्षा आहेत तर त्या पूर्ण व्हाव्या म्हणून तुम्हाला पिंपळ वृक्षाला म्हणजे भगवान श्रीहरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मी त्याचप्रमाणे आपले पूर्वज जे आहेत तर त्यांच्याकडे मनापासून तुम्हाला प्रार्थना करायची आहे. जी काय माझी छोटीशी सेवा झालेली आहे तर ती तुमच्या चरणी रुजू होऊ द्या, तुमच्यापर्यंत पोहोचू द्या, अशी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे. आणि फक्त ज्यावेळी तुम्ही पूजा करायला जाता त्यावेळी तुम्हाला मध्येच कुठे थांबायचं नाही, कोणाशी बोलायचं नाही. घरी ज्यावेळी तुम्ही येता तर तिथून निघाल्यानंतर तुम्हाला सरळ घरी यायचं आहे. मध्येच कुणाशी बोलत थांबायचं नाहीये किंवा कुणाच्या घरी देखील जायचं नाहीये. तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला 4 झाडं मी तुम्हाला सांगितलेली आहेत. तर त्या झाडापैकी तुम्हाला जी शक्य असेल तर त्या झाडाचं तुम्हाला पूजन सेवा जी आहे सांगितल्या पद्धतीने करायची आहे. ज्यांना सर्व झाडांची पूजा करणं शक्य आहे त्यांनी सर्व झाडांची करा. ज्यांना एक झाड मिळालं त्यांनी एका झाडाची पूजा केली तरी देखील चालणार आहे. आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.